Hi friends, we are going to learn second unit and sub unit is Mark Twain. Friends, in the previous video, we have seen warming up activity. Now, in this video, we are going to learn the lesson Mark Twain. Let's start. Mark Twain was the pen name of Samuel Langdon Clemens, a popular American writer. तर बघा या ठिकाणी याचा अर्थ बघा, मार्क ट्वेन हे लोकप्रिय अमेरिकन लेखक सॅम्युअल लँगॉन क्लेमन्स यांचे पेन नेम म्हणजे टोपण नाव. या ठिकाणी पेन नेम म्हणजे टोपण नाव. नेक्स्ट, ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नोवेल अँड अदर रायटिंग. आता या ठिकाणी शब्द बघा, शब्द आहे ह्युमरस. ह्युमरस म्हणजे विनोदी. तर याचा या वाक्याचा अर्थ बघा, विनोदी कथा, कादंबऱ्या आणि इतर लेखनासाठी ते प्रसिद्ध होते. हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कॉन्व्हर्सेशन. या ठिकाणी विट, विट म्हणजे मार्मिक, विट म्हणजे मार्मिक. बघा, रोजच्या संभाषणातही त्यांच्या मार्मिक शैलीचे दर्शन घडून येते. नेक्स्ट, मेनी anecdotes related to Mark Twain are told and enjoyed even today. या ठिकाणी शब्द बघा, anecdotes म्हणजे मनोरंजक प्रसंग, मनोरंजक प्रसंग. बघा, त्यांच्याविषयीचे मनोरंजक असे प्रसंग, कथा आजही ऐकल्या किंवा सांगितल्या जातात आणि त्याचा आनंद घेतला जातो. नेक्स्ट, इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्विलिटी अँड फ्रॅटर्निटी. आता या ठिकाणी शब्द बघा, पहिला आहे डिफेंडर. डिफेंडर म्हणजे समर्थक, डिफेंडर म्हणजे समर्थक. त्यानंतर ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे मानवी मूल्ये, मानवी मूल्ये. त्यानंतर लिबर्टी, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य, लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य. त्यानंतर इक्विलिटी, इक्विलिटी म्हणजे समानता, इक्विलिटी म्हणजे समानता. पुढचा शब्द आहे फ्रॅटर्निटी. फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व, फ्रॅटर्निटी म्हणजे बंधुत्व. त्यांच्याविषयी या ठिकाणी असेही आपल्याला सांगायला पाहिजे किंवा नमूद करायला हवे की स्वतः स्वातंत्र्य, समानता आणि बंधुभाव यांसारख्या मानवी मूल्यांचे ते मोठे समर्थक होते, म्हणजे डिफेंडर म्हणजे समर्थक होते. He opposed wars and imperialism and supported the cause of laborers and of the black people in his country, America. आता या ठिकाणी शब्द बघा, शब्द आहे पहिला अपोज. अपोज म्हणजे विरोध केला, अपोज म्हणजे विरोध केला. त्यानंतर इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यशाही, इम्पेरियलिझम म्हणजे साम्राज्यशाही. पुढे बघा, लेबरर्स, लेबरर्स म्हणजे कामगार, लेबरर्स म्हणजे कामगार. आता बघा या ठिकाणी युद्ध आणि साम्राज्यवाद यांना
त्यांचा विरोध होता आणि त्यांच्या देशातील म्हणजेच अमेरिकेतील कामगारांच्या आणि कृष्णवर्णीय लोकांच्या हितासाठी त्याने कायम पाठिंबा दिला. पुढे बघा. गिवन बिलो आर सम anecdotes from his life and some quotation from his speeches and writing. बघा काय सांगितलेलं आहे, त्यांच्या जीवनातील काही घटना आणि त्यांच्या भाषणातील लिखाणातील काही या ठिकाणी कोटेशन दिलेले आहेत किंवा काही मनोरंजक प्रसंग या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर बघा पहिलंच सांगितलेलं आहे सम anecdotes. One day during a lecture tour, Mark Twain entered a local barber shop for a shave. आता या ठिकाणी तुम्हाला शब्द माहीतच असेल बघा, बार्बर म्हणजे न्हावी. बघा एके दिवशी त्यांचं काय होतं, लेक्चर होतं आणि त्या लेक्चरच्या किंवा व्याख्यानाच्या दौऱ्यावर असताना मार्क ट्वेन एका स्थानिक नाव्याच्या दुकानात दाढी करण्यासाठी गेले. म्हणजे शेव म्हणजे दाढी करणे. This Twain told the barber was his first visit to the town. बघा त्या शहराला काय ते प्रथमच भेट देत असल्याचे ट्वेन यांनी त्या नाव्याला सांगितले. म्हणजे त्या शहरामध्ये ते प्रथमच आहेत. You have chosen a good time to come, he declared. बघा इथे येण्याकरता तुम्ही अगदी योग्य वेळ निवडली आहे असे त्याने सांगितले. हो, ट्वेन रिप्लायड. खरंच का असं ट्वेन म्हणाले. Mark Twain is going to lecture here tonight. You will want to go, I suppose. बघा म्हणजे आज रात्री किंवा संध्याकाळी मार्क ट्वेन या ठिकाणी या शहरामध्ये व्याख्यान देणार आहेत. तुम्हाला तिकडे जायला आवडेल असे मला वाटते. आय गेस सो. मलाही वाटते. हॅव यू बॉट युअर तिकीट येट. म्हणजे तुम्ही त्या व्याख्यानाचे तिकीट काढले आहे का? नो नॉट येट. नाही अजून तरी नाही. वेल इट सोल्ड आउट सो यू विल हॅव टू स्टँड. खरे म्हणजे सर्व तिकिटे विकली गेली आहेत त्यामुळे तुम्हाला उभेच राहावे लागेल. पुढे बघा. जस्ट माय लक सेड ट्वेन विथ अ साय. I always have to stand when that fellow lectures. म्हणजे माझे नशीबच आहे. म्हणजे त्या ठिकाणी सुस्कारा टाकत ट्वेन म्हणाले ती व्यक्ती व्याख्यान देते तेव्हा मला नेहमीच उभे राहावे लागते. असं या ठिकाणी काय आहे, विनोद आहे. म्हणजे मार्क ट्वेन स्वतः होते आणि तो नावी त्यांना सांगत होता की त्या दोघांमधलं संभाषण होतं की तुम्ही तिकीट काढलेलं आहे का. ते काय म्हणाले नाही, पण त्यावेळी त्यांचं लेक्चर असतं त्यावेळी मला प्रत्येक वेळेला उभंच राहावं लागतं. म्हणजे स्वतः ते मार्क ट्वेन आणि मार्क ट्वेन स्वतः असल्यामुळे त्यांना लेक्चरच्या वेळेला उभंच राहावं लागतं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. Mrs. Stowe was leaving for Florida one morning and Clemens, the young Mark Twain, ran over early to say goodbye. आता बघा पुढे काय सांगितलेलं आहे. एके सकाळी श्रीमती स्टो फ्लोरिडाला जाण्याकरिता निघाल्या होत्या आणि क्लेमन्स म्हणजे लहानपणीचा मार्क ट्वेन त्यांचा निरोप घेण्यासाठी घाईघाईने आला. On his return, Mrs. Clemens regarded him disapprovingly.
आता या ठिकाणी शब्द बघा, डिसअप्रूव्हिंगली म्हणजे नापसंतीने, नापसंतीने. बघा, तो परत जाताना त्यांनी नापसंती दर्शवत त्याला विचारले, वाय शी सेड यू हॅवंट ऑन एनी कॉलर अँड टाय. तू कॉलर आणि टाय का घातला नाहीस बरे, असं त्यांनी विचारलं. नेक्स्ट, he said nothing but went up to his room, did up these items in a neat package and sent it over to Mrs. Stowe by a servant with a line. आता या ठिकाणी अर्थ बघा, तो काहीच म्हणाला नाही, मात्र वर आपल्या खोलीत जाऊन त्याने त्या वस्तू व्यवस्थित पॅक केल्या आणि एका नोकराबरोबर त्या मिसेस स्टोव यांच्याकडे पाठवून दिल्या आणि त्याबरोबर एक चिठ्ठीही. Herewith receives a call from the rest of me. आणि पुढे म्हटलंय, माझ्यातील उर्वरित भागाचा स्वीकार करा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा विनोद तयार झालेला आहे. पुढे बघा, पुढे आहे, one day Henry Irving, in the midst of telling Mark Twain a humorous story, abruptly stopped and examined his friend's face. या ठिकाणी शब्द बघा, अब्रप्टली. अब्रप्टली म्हणजे अचानक, अब्रप्टली म्हणजे अचानक. आता या ठिकाणी त्याचा अर्थ बघा, एके दिवशी मार्क ट्वेनना एक विनोदी किस्सा सांगत असताना हेनरी आयर्विन अचानक मध्ये थांबले आणि आपल्या मित्राचा चेहरा त्यांनी निरखून त्यांना विचारले, यू हॅवंट हर्ड दिस हॅव यू, ही आस्क्ड. ट्वेन assured him that he had not. तर बघा काय आहे, तू ही गोष्ट याआधी ऐकली नाहीयेस हो ना. त्यावेळी ट्वेनने नकार दिला. नेक्स्ट, when sometime later Irving again paused and again posed the question, Twain again reassured him. बघा, थोड्या वेळानंतर जेव्हा आयर्विन पुन्हा थांबले आणि त्यांनी तो प्रश्न विचारला, तेव्हा मार्क ट्वेनने परत तेच उत्तर दिले. Mark Twain again reassured for the question. Twain again reassured him. Then, approaching the climax, Irving broke off once more. Are you quite sure you haven't heard this? He demanded suspiciously. तर बघा, पुढे आहे, पुन्हा शेवट आलेला असताना आयर्विंग थांबले आणि त्यांनी संशयाने विचारले, तुला नक्की ही गोष्ट माहीत नाही? पुढे बघा, I can lie once, Twain finally replied. I can lie twice for courtesy's sake, but I draw the line there. I can't lie the third time at any price. I not only heard the story, I invented it. म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे, मी एकदा खोटे बोलू शकतो असं त्याने त्यावेळी उत्तर दिलं. शिष्टाचार म्हणून 2 वेळा खोटं बोलू शकतो, पण तेवढ्यानंतर मी थांबतो. कुठल्याही परिस्थितीत मी 3ऱ्या वेळेला खोटं बोलू शकत नाही. मी ही गोष्ट ऐकलीच नाही तर मी ती गोष्ट
स्वतःच रचलेली आहे. याप्रमाणे हे यातील काही शब्द आहेत ते मी पुन्हा या ठिकाणी तुम्हाला देतोय. ते व्यवस्थित वाचायचे आहेत. धडा सुद्धा व्यवस्थित वाचायचा आहे आणि समजून घ्यायचं आहे. राहिलेला भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.